मत्ती सुवार्ता ह्याचे 26 अध्याय 1 ते 75 वचन. यहुदी पुढारी येशूला जीवे मारायचा कट करतात. येशूने ह्या सर्व बोधकथा सांगण्याचे संपविल्यानंतर तो त्याच्या शिष्यांना म्हणाला, परवा वलांडणाचा सण आहे हे तुम्हाला माहीत आहे, आणि मनुष्याचा पुत्र वधस्तंभावर खिळून जीवे मारला जाण्यासाठी शत्रूच्या हाती धरून दिला जाईल. मग मुख्य याजक आणि लोकांचे वडील प्रमुख याजकाच्या घरी जमले. प्रमुख याजकाचे नाव कैफा होते. सभेत त्यांनी धृतपणे येशूला अटक करण्याचा आणि जीवे मारण्याचा कट केला. तरीही ते म्हणत होते, वलांडण सणाच्या दिवसात आपण येशूला धरू शकणार नाही, कारण लोकांमध्ये दंगा होईल. एक स्त्री काहीतरी विशेष करते. येशू बेथानीमध्ये होता. तो शिमोन कुष्ठरोग्याच्या घरात होता. येशू तेथे असताना एक बाई त्याच्याकडे आली. उंची अत्राने भरलेली अल्बास्त कुप्पी तिच्याजवळ होती. येशू जेवत असता ही कुप्पी त्या बाईने त्याच्या डोक्यावर ओतली. त्या बाईला हे करताना शिष्यांनी पाहिले, तेव्हा त्यांना राग आला. शिष्य विचारू लागले, ह्या इतराचा असा नाश का व्हावा? ते पुष्कळ पैशांना विकता आले असते आणि ते पैसे गोरगरिबांना देता आले असते. येशूला ते काय म्हणत आहेत हे माहीत होते. त्याने त्यांना विचारिले, तुम्ही त्या बाईला का त्रास देत आहात? तिने माझ्यासाठी फार चांगले काम केले आहे. गरीब लोक तुमच्याबरोबर नेहमीच असतील, पण मी तुमच्याबरोबर नेहमी असणार नाही. ह्या बाईने माझ्या शरीरावर हे अत्तर ओतले. मला पुरण्याच्या वेळची तयारी तिने केली. मी तुम्हाला खरे सांगतो, सर्व जगातील लोकांना सुवार्ता सांगितली जाईल, आणि जे ते सुवार्ता सांगण्यात येईल ते या बाईने जे केले त्याचे वर्णन तिची आठवण म्हणून करण्यात येईल. यहुदा येशूचा शत्रू होतो. 12 शिष्यांपैकी एक यहुदा इस्करियोत मुख्य याजकाकडे गेला. यहुदा म्हणाला, मी येशूला धरून तुमच्या हाती दिले तर तुम्ही मला काय द्याल? तेव्हा त्यांनी त्याला चांदीची 30 नाणी दिली. तेव्हापासून यहुदा येशूला धरून देण्याच्या संधीची वाट पाहू लागला. येशू वलांडण सणाचे भोजन खातो. बेखमीर भाकरीच्या सणाच्या पहिल्या दिवशी येशूचे शिष्य त्याच्याकडे आले. ते म्हणाले, वलांडण सणाच्या जेवणाची सर्व तयारी आम्ही करणार आहोत. वलांडण सणाचे जेवण कोठे करावे अशी तुमची इच्छा आहे? येशू म्हणाला, ज्याला मी ओळखतो अशा त्या माणसाकडे खेड्यात जा आणि त्याला म्हणा, गुरुजी म्हणतात, माझी वेळ जवळ आली आहे. तुझ्या घरी मी माझ्या शिष्यांसह वलांडण सण साजरा करणार आहे. येशूने जे सांगितले होते ते त्याच्या शिष्यांनी केले आणि त्यांनी वलांडण सणाचे जेवण तयार केले. संध्याकाळ झाल्यावर येशू आपल्या शिष्यांबरोबर मेजाशी जेवावयास बसला. जेवण करीत असता येशू म्हणाला, मी तुम्हाला खरे सांगतो, तुमच्यापैकी एक जण माझा विश्वासघात करील. ते खूप दुःखी झाले आणि त्यांच्यातील प्रत्येकजण त्याला विचारू लागला, तो मी नाही ना प्रभू? मग येशूने उत्तर दिले, जो माझ्याबरोबर
ताटात हात घालतो तोच माझा विश्वासघात करील. जसे मनुष्याच्या पुत्राविषयी पवित्र शास्त्रात लिहिले आहे तसा मनुष्याच्या पुत्राचा शेवट होईल. पण जो त्याचा विश्वासघात करील त्याच्याविषयी मला दुःख वाटते. तो जर जन्मला नसता तर त्याच्यासाठी ते बरे झाले असते. मग यहुदा जो त्याचा विश्वासघात करणार होता तो येशूकडे वळून म्हणाला, तो मी आहे का गुरुजी? येशू त्याला म्हणाला, तू म्हणालास तसेच आहे, म्हणजे होय, तो तूच आहेस. प्रभू भोजन. ते जेवण करीत असताना येशूने भाकर घेतली, त्याच्याबद्दल देवाचे उपकार मानले आणि ती मोडली. त्याने ती भाकर आपल्या शिष्यांना दिली. तो म्हणाला, हे घ्या आणि खा, हे माझे शरीर आहे. नंतर येशूने द्राक्ष रसाचा प्याला घेतला, त्याबद्दल देवाचे उपकार मानले आणि तो शिष्यांना दिला. येशू म्हणाला, तुम्ही सर्वांनी ह्यातील प्यावे, कारण हे माझे रक्त आहे. हे नवा करार प्रस्थापित करते. ते पुष्कळ लोकांकरिता ओतले जात आहे, ह्यासाठी की त्यांच्या पापाची क्षमा व्हावी. मी तुम्हाला सांगतो, माझ्या पित्याच्या राज्यात आपण सर्व एकत्र येईपर्यंत मी नवा द्राक्षरस पिणार नाही. मग त्यांनी वलांडणाचे गीत गायले. नंतर ते जैतुनाच्या डोंगरावर निघून गेले. येशू म्हणतो त्याचे शिष्य त्याला सोडून जातील. येशूने सांगितले, आज रात्रीच तुमच्या मनात माझ्याविषयी शंका कुशंका येतील आणि माझ्यावरील तुमचा विश्वास उडेल. पवित्र शास्त्रात असे लिहिले आहे, मी मेंढपाळाचा वध करीन, कळपातील मेंढरांची दाणादाण होईल. पण मी मरणातून उठल्यानंतर तुमच्या अगोदर गलिलात जाईन. उत्तर देताना पेत्र म्हणाला, इतर सर्वांचा जरी तुमच्याविषयी गोंधळ झाला तरी माझा कधीही होणार नाही. येशू त्याला म्हणाला, मी तुला खरे सांगतो, तू मला ओळखत नाहीस असे आज रात्री कोंबडा आरवण्यापूर्वी तू 3 वेळा म्हणशील. पेत्र म्हणाला, तुम्हाला ओळखीत नाही असे मी कधीही म्हणणार नाही. मग मला तुमच्याबरोबर मरावे लागले तरी हरकत नाही. आणि इतर शिष्यसुद्धा तसेच म्हणाले. येशू एकटाच प्रार्थना करतो. नंतर गेतसेमाने नावाच्या जागी येशू आपल्या शिष्यांसह गेला. येशू त्यांना म्हणाला, मी थोडा पुढे जाऊन प्रार्थना करीपर्यंत येथेच थांबा. येशूने पेत्र आणि 2 जब्दीचे पुत्र ह्यांना आपल्याबरोबर यायला सांगितले. ह्यानंतर येशू मनातून फार दुःखी व व्याकुळ होऊ लागला. येशू पेत्राला व जब्दीच्या 2 पुत्रांना म्हणाला, माझे दुःख मला इतके झाले आहे की ते मला मारून टाकील. येथे थांबा व माझ्याबरोबर जागे राहा. तो थोडे अंतर पुढे गेला आणि जमिनीवर ओढावून प्रार्थना करू लागला, हे माझ्या पिता, शक्य झाले तर हा दुःखाचा प्याला माझ्यापुढून जाऊ दे. तथापि माझ्या इच्छेप्रमाणे नको तर तुझ्या इच्छेप्रमाणे होऊ दे. मग तो शिष्यांकडे परत गेला. तेव्हा ते झोपी गेले आहेत असे त्याला आढळले. येशू पेत्राला म्हणाला, तुम्हा लोकांना माझ्याबरोबर एखादा तासही जागे राहता येत नाही काय? आपण परीक्षेत पडू नये म्हणून जागे राहा आणि प्रार्थना करीत राहा, ह्यासाठी की तुम्ही मोहात पडू नये.
जे योग्य आहे ते तुमचा आत्मा करू इच्छितो, पण तुमचे शरीर अशक्त आहे. नंतर दुसऱ्यांदा जाऊन येशू प्रार्थना करू लागला, हे माझ्या पित्या, जर दुःखाचा हा प्याला पिणे मला अटळच आहे, तर तुझी इच्छा असेल तसे होवो. नंतर येशू शिष्यांकडे परत गेला तेव्हा त्याला आढळून आले की त्यांचे डोळे जड झाले होते व ते झोपी गेले आहेत, कारण जागे राहणे त्यांना शक्य होत नव्हते. नंतर येशू शिष्यांना पुन्हा सोडून तसाच पुढे गेला आणि त्याने प्रार्थना केली. तिसऱ्या वेळी प्रार्थना करताना त्याने पुन्हा हे शब्द उच्चारिले. ह्यानंतर येशू परत शिष्यांकडे गेला आणि त्यांना म्हणाला, तुम्ही अजून झोप आणि विश्रांतीच घेत आहात का? ऐका, मनुष्याचा पुत्र पापी लोकांच्या हाती धरून दिला जाण्याची वेळ आली आहे. उठा, आपल्याला निघालेच पाहिजे. हा पहा, मला धरून शत्रूच्या हाती देणारा येत आहे. येशूला अटक होते. येशू हे बोलत असतानाच 12 जणांपैकी एक जो यहुदा तो तेथे आला. त्याच्याबरोबर बरेच लोक होते. मुख्य याजक, लोकांचे वडीलजण ह्यांनी त्यांना पाठविले होते. ते लोक तलवारी व सोटे घेऊन आले होते. येशूला विश्वासघाताने धरून लोकांच्या हाती देणारा यहुदा ह्याने हाच येशू आहे याविषयी एक खूण सांगितली होती. यहुदा म्हणाला, ज्या मनुष्याचे मी चुंबन घेईन तोच येशू होय, त्याला तुम्ही धरा. मग यहुदा येशूकडे गेला आणि म्हणाला, गुरुजी, आणि यहुदाने येशूचे चुंबन घेतले. येशू त्याला म्हणाला, मित्रा, जे कराव्यास आलास ते कर. मग ते येशूकडे आले. त्यांनी येशूवर हात टाकले व त्याला धरले. हे झाल्यावर येशूबरोबर असलेल्या एका अनुयायाने तलवारीला हात घातला आणि ती उपसली. त्याने मुख्य याजकाच्या नोकराचा कान कापला. येशू त्या मनुष्याला म्हणाला, तू आपली तलवार म्यानात ठेव. जे तलवारीचा वापर करतात ते तलवारीनेच मरतात. मी माझ्या पित्याला सांगितले तर तो देवदूतांच्या 12 पेक्षा अधिक पलटणी पाठवील. हे तुम्हाला कळत नाही काय? परंतु हे अशाच रीतीने झाले पाहिजे, असा पवित्र शास्त्रात जे लेख आहे तो कसा काय पूर्ण होईल. ह्यानंतर येशू सर्व लोकसमुदायाला म्हणाला, जसा मी कोणी गुन्हेगार आहे, अशा रीतीने तुम्ही तलवारी व सोटे हाती घेऊन मला धरायला माझ्यावर चाल करून आला काय? मी दररोज मंदिरात शिक्षण देत असता तुम्ही मला धरले नाही, परंतु ह्या सर्व गोष्टी अशासाठी झाल्या आहेत की संदेष्ट्यांनी जे लिहिले होते ते पूर्ण व्हावे. नंतर येशूचे सर्व शिष्य त्याला सोडून पळून गेले. यहुदी पुढाऱ्यांपुढे येशू. त्या लोकांनी येशूला धरले. त्यांनी त्याला प्रमुख याजक कैफा ह्याच्या घरी नेले. तेथे नियमशास्त्राचे शिक्षक आणि वडीलजण एकत्र जमले होते. पेत्र काही अंतर ठेवून येशूच्या मागे चालला होता. पेत्र येशूच्या मागे मुख्य याजकाच्या आवारापर्यंत गेला आणि काय होते ते पाहण्यासाठी नोकरांसोबत बसला. येशूला मरणदंड द्यावा म्हणून मुख्य याजक आणि सर्व यहुदी सभा त्याच्या विरुद्ध काही खोटे दोषारोप
करता येईल काय ह्याचा प्रयत्न करू लागले. खोटी साक्ष देणारे लोक सापडतात काय ह्याचा शोध घेऊ लागले. पुष्कळ लोक पुढे आले आणि येशू विरुद्ध साक्ष देऊ लागले, परंतु येशूला जीवे मारायचे काहीही कारण यहुदी सभेला सापडेना. शेवटी 2 माणसे पुढे आली. ती म्हणू लागली, हा मनुष्य असे म्हणाला की देवाचे मंदिर मी पाडू शकतो आणि ते 3 दिवसात पुन्हा बांधू शकतो. तेव्हा प्रमुख याजक उठून येशूला म्हणाला, हे लोक तुझ्या विरुद्ध साक्ष देत आहेत. तुझ्या विरुद्ध जे आरोप आहेत त्याविषयी तुला काय सांगायचे आहे का? हे सर्व खरे सांगत आहे काय? पण येशूने काहीच उत्तर दिले नाही. परंतु एकदा प्रमुख याजक येशूला म्हणाला, जिवंत देवाच्या नावाची शपथ, मी तुला बजावून सांगतो की खरे काय ते तू सांग. तू देवाचा पुत्र ख्रिस्त आहेस काय? येशू त्यांना म्हणाला, होय मी आहे. जसे तू म्हणालास तरी मी तुम्हाला सांगतो, त्यापुढे मनुष्याच्या पुत्राला तुम्ही ढगातून येताना पाहाल व त्याला देवाच्या उजवीकडे बसलेले पाहाल. जेव्हा प्रमुख याजकाने हे ऐकले तेव्हा तो फार संतापला. आपले कपडे फाडून तो म्हणाला, ह्याने देवाविरुद्ध दुर्भाषण केले आहे. आम्हाला आणखी साक्षीदाराची गरज राहिलीच नाही. त्याला देवाची निंदा करताना तुम्ही ऐकले. तुम्हाला काय वाटते? यहुद्यांनी उत्तर दिले, तो अपराधी आहे आणि त्याला मेलेच पाहिजे. तेव्हा ते त्याच्यावर थुंकले. त्यांनी त्याला मारले. दुसऱ्यांनी चपराका मारल्या. ते म्हणाले, ख्रिस्त, आमच्यासाठी भविष्य सांग, तुला कोणी मारले? आपण येशूला ओळखतो हे सांगायला पेत्र घाबरतो. ह्यापुढे पेत्र वाड्याच्या अंगणात बसला होता. प्रमुख याजकाच्या दासीपैकी एक दासी पेत्राकडे आली. ती म्हणाली, तू सुद्धा गलिलाच्या येशूबरोबर होतास. पण पेत्राने सर्वांसमोर ते नाकारले. तो म्हणाला, तू काय म्हणतेस ते मला माहीत नाही. मग तो अंगणातून निघून फाटकापाशी गेला. फाटकाजवळ दुसऱ्या एका दासीने त्याला पाहिले. ती तेथे असलेल्या लोकांना म्हणाली, नाझरेतकर येशूबरोबर हा होता. पुन्हा एकदा पेत्र शपथ खाऊन येशूला नाकारताना म्हणाला, मी त्याला ओळखत नाही. काही क्षणानंतर तेथे असलेले लोक पेत्राकडे वळाले आणि त्याला म्हणाले, तू खरोखर येशूच्या शिष्यांपैकी एक आहेस. हे आम्हाला माहीत आहे. तुझ्या बोलण्यावरून हे आम्हाला स्पष्ट दिसून येते. मग तो स्वतःला शाप देऊ लागला. तो जोराने म्हणाला, मी देवाशपथ सांगतो, येशू हा मनुष्य कोण आहे हे मला माहीत नाही. पेत्र असे म्हणाला तोच कोंबडा आरवला. नंतर येशू काय म्हणाला होता हे पेत्राला आठवले. कोंबडा आरवण्यापूर्वी तू मला 3 वेळा नकारशील. ह्यानंतर पेत्र तेथून बाहेर निघून गेला आणि दुःखतिशयाने रडला. आमेन.